नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम यूट्यूब चॅनलवर. मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्बनचे 3 अपरूपे बघणार आहोत आणि कार्बनचे हे जे अपरूप आहेत याच्यावरती तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो. जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रेल्वेची भरती आलेली आहे. रेल्वेमध्ये एनटीपीसीने 11,558 जागा काढलेल्या आहे. त्यामुळे भरपूर फॉर्म भरले जाणार आहे आणि तुमचा जो सिलेबस आहे तो बघायला तुमची सुरुवात झालेलीच आहे ना. मग त्यामध्ये तुम्हाला विचारले जाणारे टॉपिक आज आपण इकडे घेणार आहोत आणि हेच टॉपिक तुम्हाला सीजीएल साठी सुद्धा चालणार आहे. सीजीएल ची एक्झाम 9 तारखेपासून सुरू होत आहे, बरोबर. तर प्रत्येकाने सेशनला आपल्या व्हिडिओला लाईक करून व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करून घ्यायचं आहे, कारण आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, कार्बनचे अपरूपे. ठीक आहे. मग कार्बनच्या अपरूपामध्ये पहिला अपरूप जो आपण बघितलं तो आहे हिरा. ठीक आहे. कार्बन एक काय आहे, तर कार्बन जो आहे तो शुद्ध रूपातही सापडतो आहे ना. मग कार्बन जो शुद्ध रूपामध्ये सापडतो तर कार्बनच्या शुद्ध रूपामध्ये हिरा आणि ग्रॅफाइट येतो. ठीक आहे. मग आज आपण काय जाणून घेणार आहोत, कार्बनचे 3 स्फटिकी अपरूपे आहेत. कुठले कुठले आहेत तर सगळ्यात पहिले जाणून घेऊया हिरा. ठीक आहे. हिरा म्हणजे डायमंड. काय आहे तो, तर भारतामध्ये प्रामुख्याने हिरा कुठे आढळतो, कर्नाटक व पन्नामध्ये आढळतो. कुठे आढळतो हिरा, बघा दिसत आहे सर्वांना व्यवस्थित. कुठे आढळतो, कर्नाटक व मध्य प्रदेशामध्ये हिरा सापडतो. आता हिऱ्याचे जे गुणधर्म जर विचारले तुम्हाला, गुणधर्मांवरती PYQ मध्ये प्रश्न विचारलेले आहे. सो तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित त्याचा स्टडी करा. बघा हिरा काय आहे, तेजस्वी व शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थात सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे. हिऱ्याला सर्वात कठीण पदार्थ म्हणतात है ना. हिऱ्यावर आम्लारी याचा काहीही परिणाम होत नाही. हे तुमचं झालं दुसरं महत्वाचं वाक्य. हिरा एक शुद्ध काय आहे, शुद्ध रूप आहे. कशाचं शुद्ध रूप आहे, तर हिरा कार्बनचं रूप असेल आणि हिरा काय आहे, अधातू आहे. अधातू असून सुद्धा मानवाला माहित असलेला सगळ्यात कठीण पदार्थ कोण आहे, हिरा आहे ना. हिऱ्यावरती ना ऍसिडचा ना बेसचा कशाचाही परिणाम होत नाही है ना. मग हिरा विद्युत दुर्वाहक असतो. हिरा काय आहे, विद्युतचा दुर्वाहक आहे. त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नाहीये. हिरा जो आहे तो विद्युतचा काय आहे, दुर्वाहक आहे. त्याच्यामध्ये कुठलेही फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट नाहीये. जर समजा मुक्त इलेक्ट्रॉन असले असते तर हिरा काय असला असता, मग विजेचा सुवाहक असला असता, बरोबर ना. पण फ्री इलेक्ट्रॉन नसल्यामुळे शुद्ध जो हिरा असतो तो काय असतो, तो अजिबात विजेला पास करत नाही. ठीक आहे. म्हणजे तो काय आहे, एकदम दुर्वाहक आहे. विजेचा कट्टर दुश्मन आहे तो. ठीक आहे. समजलंय. त्याच्यानंतर बघा उपयोग काय. आता हिऱ्याचे उपयोग काय असणार आहे, तर काच कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणात हिरे वापरले जातात. अलंकार तयार करण्यासाठी आपल्याला तर माहिती आहे, मुलींना तर सगळ्यात जास्त माहिती आहे ना, हिऱ्याचे दागिने आहे ना. अलंकार तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग होतो. नंतर डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये सुद्धा हिऱ्याचा वापर केला जातो. जे पण डोळ्याची शस्त्रक्रिया केली जाते, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा हिऱ्याचा वापर केला जातो. ठीक आहे. हे काय झाले त्याचे उपयोग. उपयोगावरती नाही तर तुम्हाला त्याच्या गुणधर्मावरती प्रश्न विचारले जातात. तर गुणधर्म हिऱ्याचे लक्षात ठेवायचे आहे. सगळ्यात मेन म्हणजे हिरा एक अधातू आहे, हे लक्षात ठेवा. हिरा अधातू असून सुद्धा तो काय करतो, तर त्याच्यामध्ये कठीणपणा आहे. त्याला कठीणपणा प्राप्त झालेला आहे नैसर्गिकच. ठीक आहे. आणि हिरा जो आहे तो विजेचा दुर्वाहक आहे. का, कारण त्याच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाहीये, म्हणून तो काय झाला, दुर्वाहक झाला. ठीक आहे. आता बघूया आपण दुसरं रूप म्हणजे ग्रॅफाइट. तर ग्रॅफाइट काय झालं, कार्बनचं दुसरं शुद्ध रूप आहे. ठीक आहे. आपण जे अपरूपे बघत आहोत त्यापैकी हे काय आहे, तिसरं व शुद्ध अपरूप आहे. कुठलं आहे मग, तर बघा नैसर्गिक स्वरूपात ग्रॅफाइट रशिया, न्यूझीलंड, अमेरिका व भारतात आढळते. ग्रॅफाइटचा शोध निकोल्सन. आता शोध जो आहे ग्रॅफाइटला कोणी शोधलं, तेथे तुम्हाला सायंटिस्ट दिलेले आहे निकोल्सन. जेक्स कॉन्टी यांनी 1795 मध्ये काय केला होता, ग्रॅफाइटचा शोध लावला. आता पेन्सिल मध्ये वापरले जाणारे लीड हे ग्रॅफाइट व मातीपासून बनवलेले असते. याच्यावरती प्रश्न तुम्हाला मागच्या वर्षी पडला होता की जे लीड आहे त्याच्यामध्ये कशाचा वापर केला असतो, तर लीड जे आहे ते ग्रॅफाइट आहे. ठीक आहे. ग्रॅफाइटचा उपयोग लीड मध्ये केला जातो. जी पेन्सिलची लीड असते ना, आपण लिहितो राईट करतो ना पेन्सिलने, त्यामध्ये काय असतं, ग्रॅफाइट असतं. ठीक आहे. ग्रॅफाइट सुद्धा एक प्रकारचं काय आहे, अधातू आहे. हे लक्षात ठेवायचे सर्वांनी. पटापट सेशनला लाईक करून घ्या बरं, जेवढे बघत आहेत तेवढ्यांनी, आणि लिंकला पण प्रत्येकाने शेअर करून घ्यायचं आहे. ओके. देन पुढचा प्रश्न बघा.
अरे प्रश्न नाहीये, पुढचा टॉपिक बघा. ठीक आहे. पुढे काय दिलेलं आहे, तर ग्रॅफाइटचे गुणधर्म. जसं आपण हिऱ्याचे गुणधर्म बघितले ना, त्याच पद्धतीने आपल्याला आता ग्रॅफाइटचे गुणधर्म बघायचे आहे ना. मग ग्रॅफाइट काय आहे, तर निसर्गात सापडणारे ग्रॅफाइट हे काळे असते, मऊ असते, ठिसूळ असते व गुळगुळीत असते. आता बघा तो काय आहे, मऊ आहे, ठिसूळ आहे. मग हे कोणाचे गुणधर्म आहे, अधातूचे. धातूचे गुणधर्म माहिती आहे ना तुम्हाला. धातू कसे असतात, कडक असतात, त्यांना काय असतं, नादमयता असते, त्यांना चकाकी असते, त्यांना वर्धनीयता, तन्यता असे विविध गुणधर्म असतात. तसे अधातूंना नसतात. आणि धातू हे विजेचे सुवाहक असतात, पण अधातू विजेचे सुवाहक नसतात, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता ग्रॅफाइट मध्ये आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात. ग्रॅफाइट हा विजेचा सुवाहक का आहे, कारण ग्रॅफाइट मध्ये काय आहे, फ्री इलेक्ट्रॉन्स आहे. काय आहे, फ्री इलेक्ट्रॉन. आता हे फ्री इलेक्ट्रॉन काय होतात, फ्री इलेक्ट्रॉन वर चार्ज असतात है ना. हे आयन्स वर आदळल्यामुळे चार्ज काय होतो, पास होऊन जातो. चार्ज निर्माणही होतो आणि तो काय होतो, पासही होतो. म्हणून हे काय आहे, विजेचे सुवाहक आहे है ना. काय आहे, याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं की ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील त्यामधून ऑब्विसली विद्युत धारा पास होणारच आहे, ते सुवाहकच असणार आहे. ठीक आहे. ज्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नाहीये, मुक्त इलेक्ट्रॉन नाहीये, ते विजेचे दुर्वाहक असणार आहे. ओके. नंतर बघा, थरांच्या रचनेमुळे कागदावर उमटण्याची क्षमता यात असते. आता थरांची रचना जास्त आहे. थरांची रचनेमुळे कागदावरती आपण पेन्सिलीने लिहिलं की उमटतं. ठीक आहे, कारण ग्रॅफाइट आहे तो. ओके. बघा नंतर दिलेला आहे ग्रॅफाइटचे उपयोग. आता ग्रॅफाइटचे उपयोग काय आहे, तर ग्रॅफाइटचा उपयोग भुवंग तयार करण्यासाठी करतात. कार्बन इलेक्ट्रॉड तयार करण्यासाठी ग्रॅफाइटचा वापर केला जातो आणि ग्रॅफाइटचा वापर लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये केला जातो, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. तुम्ही एक जरी लक्षात ठेवलं किंवा तुम्ही नोट डाऊन करून घ्या तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. खूप प्रकाश देणाऱ्या आर्क लॅम्प मध्ये सुद्धा ग्रॅफाइट वापरला जातो. बघा प्रकाशासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो, लिहिण्यासाठी सुद्धा उपयोग होतो आणि ग्रॅफाइट हा काय आहे, विद्युत सुवाहक सुद्धा आहे. ग्रॅफाइट काय आहे, अधातू आहे. ग्रॅफाइट काय आहे, कार्बनचं शुद्ध वालं रूप आहे. ओके, लक्षात येतंय सर्वांना. देन बघा पुढचं बघणार आहोत आपण, दगडी कोळसा. आता दगडी कोळसा हे महत्वाचं असणार आहे हा, हे पेज तुमच्यासाठी. सो हे इम्पॉर्टंट आहे. तर दगडी कोळसा हे काय आहे, तिसरं रूप आहे कार्बनचं. कार्बनचे 3 अपरूपे बघितले ना आपण. अपरूप म्हणजे कार्बनच. ठीक आहे, पण विविध फॉर्म मध्ये. मग कार्बनचा पहिला बघितला हिरा, दुसरा बघितला ग्रॅफाइट आणि तिसरा आणि अतिशय महत्वाचा, ज्याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न पडतात, तो म्हणजे काय आहे, दगडी कोळसा. याच्यामध्ये पोलीस भरती, सीजीएल, रेल्वे, त्याच्यानंतर तुम्ही एसएससी जीडी कुठलीही एक्झाम दिली तरी सुद्धा याच्यावरती प्रश्न येतात तुम्हाला. ओके. मग दगडी कोळसा हे एक जीवाश्म इंधन असून यामध्ये कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन असते. तुम्हाला प्रश्न आलेला आहे सीजीएल ला मागे की दगडी कोळशामध्ये कशाचे प्रमाण असते. तर दगडी कोळसा हे मिक्सचर आहे. कशाचं मिक्सचर आहे, तर जीवाश्म इंधन, यामध्ये काय आहे, कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. ठीक आहे. हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे आणि कार्बन आहे. आता कार्बनच्या टक्केवारीनुसार आपल्याला काय करावा लागतो, क्रम लावावा लागतो, जो की आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. मग दगडी कोळशाचे काय पडले, 4 प्रकार पडले. दगडी कोळसा काय आहे, कार्बनचं तिसरं अपरूप आहे. बरोबर. मग दगडी कोळसा कशापासून बनला, कार्बन पासून, हायड्रोजन पासून आणि ऑक्सिजन पासून. मग आता या 4 प्रकारांपैकी कोणामध्ये कार्बन जास्त आहे व कोणामध्ये कमी, याचा पण तुम्हाला क्रम लावण्याचा एक प्रश्न विचारला जातो. सो तुम्ही काय करायचंय, नोट डाऊन करत राहायचंय. ओके. तर बघा पहिला आहे पीठ. तर पीठ काय आहे, तर तुम्हाला प्रश्न आल्यानंतर सांगता येत नाही. पोलीस भरतीला पण आला होता प्रश्न, तर मुलींना सांगता आला नव्हता. काय होतं, पीठ म्हणजे काय, दगडी कोळशाचं पहिलं रूप आहे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त, कार्बनचे प्रमाण किती आहे, 60% सुद्धा कमी असते. म्हणून यापासून कमी उष्णता मिळेल आपल्याला. सगळ्यात कमी कार्बनचं प्रमाण आहे ना याच्यामध्ये. किती आहे, 60% पण कमी कार्बन आहे. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून जरी मिळत असेल तरी कार्बनचं प्रमाण 60% कमी आहे. म्हणून उष्णता पण कशी देईल, ते कमी देईल. ठीक आहे. देन आता लिग्नाइट आहे. लिग्नाइट मध्ये काय आहे, कार्बनचे प्रमाण, लिग्नाइट मध्ये कार्बनचे प्रमाण 60 ते 70% पर्यंत असते. किती असते, 60 ते 70%. काय आहे, लिग्नाइट. लिग्नाइट हे कोणाचं अपरूप आहे, तर हे दगडी कोळशाचा दुसरा भाग आहे. मग 60 ते 70% काय आहे, कार्बनचे प्रमाण. आणि कार्बनच्या प्रमाणानुसार आपल्याला काय करावा लागतो, क्रम लावावा लागतो. कुठल्याही एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारतील की कार्बनच्या प्रमाणानुसार तुम्ही काय करायचंय, क्रम लावायचा आहे. ठीक आहे. मग हे काय झालं, लिग्नाइट. नंतर तिसरा बघा, बिट्युमिन्स. हे काय आहे, तिसरा प्रकार काय आहे,
बिट्युमिन्स आहे. यात कार्बनचे प्रमाण किती आहे? तर यामध्ये सुमारे 70 ते 90% कार्बनचे प्रमाण असते. म्हणजे कोणापेक्षा जास्त दिलेलं आहे इथे? लिग्नाइट पेक्षा सुद्धा जास्त. किती दिलेलं आहे? 70 ते 90% पर्यंत, म्हणजे सगळ्यात जास्त. ठीक आहे. काय आहे? कार्बनचं प्रमाण आहे. कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. त्यापैकी हे कार्बनचं रूप असल्यामुळे तुम्हाला प्रश्न फक्त कार्बनच्या प्रमाणावरतीच विचारला जाईल. किती? 70 ते 90% पर्यंत. ठीक आहे. मग नंतर आहे बघा अँथ्रेसाइट. अँथ्रेसाइट मध्ये किती आहे? अँथ्रेसाइट मध्ये प्रमाण कोळशाचे शुद्ध स्वरूप म्हणून अँथ्रेसाइट ओळखला जातो. आता काय झाला? हा एकदम शुद्ध रूप झाला. कोळशाचं शुद्ध स्वरूप म्हणून अँथ्रेसाइटला ओळखलं जातं, कारण यामध्ये 95% पेक्षा सुद्धा जास्त काय आहे? कोळसा आहे. ठीक आहे. म्हणजे काय? कार्बनचे प्रमाण किती आहे? 95% पेक्षा जास्त आहे. म्हणून दगडी कोळशाच्या 4 प्रकारापैकी सगळ्यात जास्त कार्बनचं प्रमाण कोणामध्ये आहे? अँथ्रेसाइट मध्ये आहे. आणि अँथ्रेसाइट वरती जास्त प्रमाणात तुम्हाला CGL ला प्रश्न विचारले जातील. जसं तुम्ही PYQ आतापर्यंत बघितले असतील. 9 तारखेपासून तुमची एक्झाम आहे, कारण है ना? मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर कार्बनच्या अपरूपामध्ये तिसरं रूप जे आहे दगडी कोळसा, त्यामध्ये बघितले आपण 4 टॉपिक है ना. मग त्या 4 टॉपिक मध्ये सगळ्यात लास्ट वाला आहे अँथ्रेसाइट. तर त्या 4 प्रकारांमध्ये सगळ्यात जास्त कशात कार्बनचं प्रमाण आहे? तर अँथ्रेसाइट मध्ये आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर आज आपण काय बघितलं? कार्बनचे 3 अपरूपे बघितले व त्याचे गुणधर्म सुद्धा आपण आज इथे बघितलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण हायड्रोकार्बन्स सुद्धा बघणार आहोत. तोपर्यंत काय करायचं आहे? रनिंग नोट्स काढायचं आहे. खूप छान छान अभ्यास करायचा आहे आणि ह्या वर्षी सेंट्रलला पोस्ट नक्की मिळवायची आहेच. ठीक आहे. काही अवघड नाहीये. सामान्य विज्ञान किंवा त्याच्यातलं जे जनरल अवेअरनेस आहे रेल्वेमधलं, तेही काही अवघड नाहीये. तुम्ही खूप छान अभ्यास करत आहात, तर तुम्हाला हे नक्की पास होऊ शकतात तुम्ही. ठीक आहे. तर व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. भेटूया पुन्हा न्यू टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.